हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आता नेदरलँड्समध्ये सुरू झाले आहेत समर हॉलिडे. स्कूल पण शटडाऊन आहे 2 महिन्यांसाठी. आणि आता आम्हाला काय करायचं आहे ते सुधरत नाही आहे. त्याच्यामुळे स्वरांश आता इथे काय काय एक्सपेरिमेंट्स करतोय बघूया आपण. विचारू त्यालाच काय करतोय टाइमपास करण्यासाठी. हॅलो स्वरांश, काय चालू आहे तुझं? बबल. काय एक्सपेरिमेंट केलाय आता नवीन? इकडं बबल आहे बा. काय काय करून ठेवलंय सगळा पसारा. काय केलंय त्याच्यात, काय टाकलंय? त्याच्यामध्ये 2 स्पून शुगर टाकली आहे. 2 स्पून शुगर आणि एक सोप आणि पाणी. सोप आणि पाणी. आणि कोणी कारण की मला हे बघा, इथे खूप थिक लेअर झाली आहे ती बलूनची. थिक ती लेअर आता कुठे आहे? थांब, दाखव दाखव. दिसत नाहीये. ओके. हां ते एकदम थिक लेअर झाली आहे. हां. जेव्हा कोणी तो बलून फुटतो ना, तर मग अशी ती ती लेअर बाहेर येते बाहेर. ओके. कोणी सांगितला एक्सपेरिमेंट? मी केला. तू स्वतः YouTubeवरून केला? बघून ना. यूट्यूबचे व्हिडिओ बघून एक्सपेरिमेंट केलाय आम्ही इथे काहीतरी बबल्सचा. बरं ठीक आहे, चल आता रोबोटिक्स क्लासला गेला होता तर रोबोटिक्सचे सेशन्स कसे झाले तुझे? चांगले. काय काय शिकला तू तिथे? तिथे हां, काय काय शिकवलं जायरो टीचरने? सेन्सर काय असतं, काय असतं सेन्सर्स? हां. ते मेन पार्ट असतं. त्याला सगळे मोटर्स कनेक्ट होतात. किंवा ओके, कलर सेन्सर. ठीक आहे. मग काय असतं त्या सेन्सर्सचं वर्क नेमकं? कलर सेन्सरचं हम्म, तुम्ही आता टॅबवर काहीतरी कलर सिलेक्ट केला, तर मग तो कलर सेन्सर ना त्याला बघून ना तो पूर्ण रोबोटच स्टॉप होऊन जाईल. कारण की कलर सेन्सरने त्याला त्या कलरला सेन्स केलंय. ओके. असे किती रोबोट्स बनवले तुम्ही? 10च्या वरती. 10च्या वरती. ओके, माहिती नाही मला. नाईस. त्यात व्हॅकेशन सुरू झाले होते तर स्वरांशला आम्ही 3 डेजच्या रोबोटिक्स कॅम्पला पाठवलं होतं. तिथे वेगवेगळे रोबोट्स ते शिकले कसं बनवायचं युजिंग दी लिगोस. आता सध्या लिगो जास्त ट्रेंडमध्ये आहे मुलांसाठी. तर तिथे रोबोटिक्सचं सेशन होतं. तिथे 3 दिवस हा गेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स काय असतात, कसं लिगो डेव्हलप करायचं ते शिकला. ते बघ ते बघ ते बघ काय ते बघ चाललंय ते बघ इकडं? ते बघ ते बघ ते बघ ते बघ. बघू इकडं काय. हे बघ हे बघ आता बलूनची बलून. थिक लेअर झाली, याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसतंय बघा, जर दिसत असेल इकडे. तेच. हा आता सोफ्यावरच राहिले. आता का फुटणार का नाही. फुटणार नाही हा? नाही फुटणार. ओके. अगर कोणी त्याला टच केलं तरच फुटणार, नाही तर असा फुटणार नाही तो. असा फुटणार नाही तो. ओके, कारण थिक लेअर आहे म्हणून. हा. ओके. ती शुगरची एक थिक लेअर झाली आहे. शुगरची थिक. ओके, हां, शुगरची थिक लेअर झाली आहे इकडे. इथे पण बबल्स आहेत. तर असं काहीसं आमचं चालू आहे आता टाइमपास. बघू. तर लिगोज रोबोट्स तर हा शिकून आला आहे. आता बघू याला लिगो सेट घेऊन देऊ आणि मग बघू कसं आम्हाला पण जमत आहे का नाही ते करायचं, रोबोट्स क्रिएट करायचं. थिक लेअर फुटून. इतका पसारा केला आहे तर आता याला सांगितलं आहे मी हे स्वच्छ करायला सगळं. इकडे चालू आहे साफसफाई. ज्याने काम वाढवलं आहे त्यानेच क्लीन करायचं आहे सगळं. एक्सपेरिमेंट कोणी केला आहे? हू इज रिस्पॉन्सिबल? हां, दे विल क्लीन इट ऑल दी थिंग्स. येस स्वरांश? येस, व्हेरी गुड. आणि यांना ॲक्च्युली शाळेत पण शिकवलं जातं की जे पण काही एक्सपेरिमेंट्स केले असतील किंवा काही आर्ट अँड क्राफ्ट केले असेल, काही घाण किंवा कचरा असेल तर तो स्वतः साफ करायचा. ॲक्च्युली चांगली हॅबिट आहे की सगळं काम झाल्यानंतर, सगळे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर काय आर्ट अँड क्राफ्ट असेल सगळा पसारा स्वतः क्लीन करायचा. आणि ॲक्च्युली स्कूलमध्ये पण यांना असंच शिकवलं जातं. इवन लंचनंतर पण सगळे जे टेबल्स असतात ते स्टुडंट्सलाच क्लीन करायला सांगतात तिथले टीचर्स. कारण बहुतेक जणांना ॲलर्जी असते. यांचं स्कूल पण नट अवेअर स्कूल आहे तर नट्सची, एग्सची बऱ्याच मुलांना ॲलर्जी आहे.
तर कोणी पण एग आणलं असेल किंवा नट्स आणले असतील, नट्स तर अलाउडच नाही आहे, एग आणले असतील आणि लंच झालं असेल यांचं, तर यांना मुलांना स्वतः तिथे सगळं क्लीन करायला लागतं, सॅनिटाईज करावं लागतं, जेणेकरून दुसऱ्या मुलांना ॲलर्जी होऊ नये म्हणून ना. स्वरांश, क्लीन करताना तुम्ही टेबल सगळे, कोणी एग आणलं असेल किंवा काय नट्स आणले असतील तर एग 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 कोणी एगला आणलं तर त्याच्यासाठी दुसरा टेबल असतो. कोणी एग आणलं असेल तर त्याला दुसरा टेबल असतो सेपरेट दिलेला. ओके, नाव यू टेक टिश्यू अँड क्लीन ऑल दिस थिंग. ओके ओके. हे बघा, आता मस्त असं स्वरांशने सगळं क्लीन करून ठेवलं आहे. छान पेपरवर त्याचे एक्सपेरिमेंट्स जे आहे ते मांडून ठेवले. तिकडे काय आहे, ओके, ही गॉट दी सर्टिफिकेट फॉर दिस रोबोटिक्स कॅम्प पार्टिसिपेशन. हे बघा, हे सर्टिफिकेट याला भेटलं आहे आज रोबोटिक्सचं, त्याने जे अटेंड केलं होतं त्याचं. सो इट्स गुड. ओके, सो स्वरांश, हाऊ यू फील? हाऊ यू फील? नाईस. ओके. तर असा काहीसा आजचा आमचा दिवस गेलेला आहे. संध्याकाळ पण झाली आता थोडंसं जातो बाहेर, याला पण गार्डनमध्ये घेऊन जातो, थोडंसं फिरून येतो, खेळतो आणि मग आपले नेहमीचे रुटीन तर आहे, संध्याकाळचं जेवण हे ते तर असणारच आहे. तर भेटते मग तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.